हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे आर एस आय डायव्हर्जन. आर एस आय डायव्हर्जन म्हणजे काय असतं. ओके, आर एस आय डायव्हर्जन समजून घेण्याच्या आधी आपण समजून घेऊया की आर एस आय म्हणजे काय असतं. ओके, तर आर एस आय काय आहे की एक टेक्निकल इंडिकेटर आहे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके, आर एस आय इज अ टेक्निकल अनालिसिस टूल दॅट मेजर्स द रेट ऑफ प्राइस चेंजेस इन ॲसेट. कुठल्याही स्टॉकचा किंवा इंडेक्सचा प्राइस किती स्ट्रेंथनी वाढत आहे याबद्दल आपल्याला जे चेंजेस दिसतात त्याला आपण आर एस आय असं म्हणतो. आपण हे आर एस आयचा यूज कशासाठी करतो? साधारणतः ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन बघण्यासाठी. आता ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड काय असतं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. ओके, तर आर एस आयमध्ये आहे ना मित्रांनो, असे लेवल असतात 0 ते 100 आणि यामध्ये महत्त्वाचे लेवल असतात 3, 30, 50 आणि 70. ओके, तर 30 जेव्हा 70च्या वरती आर एस आय असतो, हे बघा इथं आपण बघू शकतो की या झोनमध्ये जेव्हा आर एस आय असतो तेव्हा हा ओव्हर सोल्ड एरिया असतो. ओके, ओव्हर सोल्ड. आणि जेव्हा आर एस आय 30 आणि 0च्या मध्ये असतो तेव्हा हा ओव्हर बॉट आर एस आय असतो. ओके, तर ओव्हर बॉट म्हणजे काय की आता इथून ट्रेंड चेंज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ओके, नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया की आर एस आय डायव्हर्जन म्हणजे काय असतं. तर नक्कीच तुम्हाला आर एस आय कळालं असेल. आर एस आय काय असतं? आर एस आय एक टेक्निकल ॲनालिसिस करण्याचं टूल आहे. त्यामध्ये आपण ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन बघू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला कळतं की कुठल्या स्टॉकमध्ये किंवा कुठल्या इंडेक्समध्ये आपण जर आर एस आय लावला तर त्यामध्ये किती स्ट्रेंथ आहे वर जाण्याची किंवा खाली येण्याची. ओके, तर आता आर एस आय डायव्हर्जन म्हणजे काय आपण बघूया. आर एस आय डायव्हर्जन म्हणजे दोन टाईप आहेत, एक बुलिश डायव्हर्जन आणि बेरिश डायव्हर्जन. ओके, अशा प्रकारे हे दोन डायव्हर्जन असतात, एक तर बुलिश असेल किंवा बेरिश असेल. तर सर्वात आधी आपण बघूया की बुलिश डायव्हर्जन म्हणजे काय असतं. तर बुलिश डायव्हर्जन म्हणजे काय असतं ना की मार्केट प्राइस लोअर लो बनवते. बघा तुम्ही इथं बघू शकता की मार्केट प्राइस अशी लोअर लो बनवत चालते आणि त्याच वेळेला एका पॉईंटला गेल्यानंतर आर एस आय काय असतो ना, आर एस आय पण लोअर लोमध्ये असतो आणि एका पॉईंटला गेल्यानंतर मार्केट प्राइस तर लोअर लो बनवते इथं आणि आर एस आय पण लोअर साईडला येतो. पण नेक्स्ट लो बनवल्यानंतर आर एस आय मात्र एक हायर लो बनवतो. याला आपण काय म्हणतो की बुलिश डायव्हर्जन. म्हणजे एक डाऊन ट्रेंड चालू असतो मार्केटमध्ये, त्यानंतर अप ट्रेंड चालू होण्याची पॉसिबिलिटी आपण इथे ठरवू शकतो. ओके, नेक्स्ट कंडिशन काय असू शकते, यामध्ये आपण बघितलं की मार्केट प्राइस इज इक्वल टू लोअर लो असतं. तर नेक्स्ट कंडिशनमध्ये आपण बघूया की मार्केट प्राइसमध्ये काय असतं ना की मार्केट प्राइसमध्ये सेम लो असतो. एकतर लोअर लो असेल किंवा आता या कंडिशनमध्ये सेम लो आहे. तर सेम लो असेल, इथं मार्केट आलं त्यावेळेस आर एस आय या लेवलला होता. आता नेक्स्ट टाइम मार्केट सेम प्राईसला आलं पण आर एस आय सेम प्राईसला आलेला नाही. आर एस आयनं काय केलं की एक हायर लो बनवला आणि मार्केट इथून आपण ठरवू शकतो किंवा इथून आपण समजून घेऊ शकतो की इथं सेलर लोकांची स्ट्रेंथ कुठेतरी कमी झालेली आहे आणि इथं बायर लोक आता मार्केटला वरती नेऊ शकतात, असं आपण यामधून एक गेस करू शकतो आणि आपलं रिव्हर्सल ट्रेडसाठी आपण एंट्री करू शकतो. ओके, त्यानंतर याचे आपण एक्झाम्पल बघूया चार्टवरती. हे बघा मित्रांनो, बुलिश डायव्हर्जनमध्ये आपण पहिलं बघितलं की एक लोअर लो असतो मार्केट प्राइसमध्ये. इथं आपण बघू शकतो की मार्केटने काय केलं ना की लोअर ट्रेंड होता, एक लो बनवला, पुन्हा वरती केला आणि एक पुन्हा लोअर लो बनवला, या लोपेक्षा खाली लो बनवला. पण यावेळेस तुम्ही बघितलं का आर एस आय या लेवलला इथं होता आणि नेक्स्ट टाइमला मार्केट आहे त्या प्राईसपेक्षा पण खालच्या लेवलला आलेला आहे. पण आर एस आय पुन्हा त्या लेवलला आलेलं नाही. इथं बघू शकता की या लेवलला होता आधी, या लेवलला मार्केट आल्यानंतर आर एस आय इथं यायला पाहिजे ना वीक होऊन, पण आर एस आयने इथूनच एक अपट्रेंड जाण्यास सुरुवात केलेली आहे अपसाईडला. तर इथं आपण बघू शकतो की मार्केट प्राइस पण अपसाईडला गेलेलं आहे. याला आपण म्हणतो बुलिश डायव्हर्जन. ओके, बुलिश डायव्हर्जनचं आणखी एक एक्झाम्पल बघूया की मार्केटमध्ये जर सेम लो असेल, इथं तुम्ही बघू शकता, हे बघा इथं जर बघितलं तर मार्केटने सेम लो बनवलेले आहेत. ओके, इथं एकदा मार्केट प्राइस आली आणि सेकंड टाइम इथं आली. पण मार्केटमध्ये काय झालं की आर एस आय या लेवलला इथं असताना सेकंड टाइम जेव्हा मार्केट प्राइस त्याच लेवलला आली तेव्हा आर एस आय वरच्या साईडला एक लो बनवतोय, हायर लो, आणि प्राइस इथून अपसाईडला जाते. हे झालं सेकंड बुलिश डायव्हर्जन. असे दोन प्रकारचे बुलिश डायव्हर्जन असतात. आता आपण नेक्स्ट बघूया की बेरिश डायव्हर्जन काय असतं. ओके, हे बघा बेरिश डायव्हर्जन काय असतं की एक अपट्रेंड चालू असतो, अपट्रेंडमध्ये कुठेतरी आपल्याला एक हाय बनवतं मार्केट, त्यावेळेस आर एस आय पण एक हाय बनवतं, पण मार्केट पुन्हा खाली येऊन पुन्हा एक हाय बनवायला जातं. पण नेक्स्ट टाइम काय होतं की आर एस आय एक लोअर हाय बनवतं आणि तिथून आपल्याला मार्केट प्राइस खाली आलेली दिसते. ओके, आपण यामध्ये दोन कंडिशन असू शकतात. एक म्हणजे मार्केट प्राइस हायर हाय बनवतो त्यावेळेस आर एस आय लोअर हाय बनवतो. ओके,
नेक्स्ट कंडिशन काय असू शकतं की मार्केट प्राइस सेम हाय बनवतं, बघू शकता, आणि आर एस आय मात्र लोअर हाय बनवतं. इथं एक हाय झाला, या हायपेक्षा हा हाय लोअर साईडला म्हणून लोअर हाय बनवतं. ओके, ह्या दोन कंडिशन बिअरिश डायव्हर्जनमध्ये असू शकतात. आता बिअरिश डायव्हर्जनचे आपण एक्झाम्पल बघूया. हे बघा, मार्केटने इथं काय केलं ना की एक हाय बनवला आहे. इथं आपण बघू शकतो हा एक हाय बनवला, त्यावेळेस मार्केटमध्ये आर एस आय या लेवलला होता, आणि इथं बघू शकता की मार्केट आणखी वरच्या लेवल हाय बनवत आहे. तुम्ही जर ट्रेड लाईन टाकली तर बघू शकता. पण आर एस आयनं काय केलं ना की असा हाय न बनवता लोअर साईडला हाय बनवला, म्हणजे एक लोअर हाय बनवला, आणि इथून आपण बघू शकतो की मार्केट प्राइस खाली आली आहे. अशा प्रकारे आपण आर एस आय डायव्हर्जनचा यूज करून ट्रेंड चेंज होण्याची पॉसिबिलिटी ठरवू शकतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेम हाय बनवला आहे मार्केटमध्ये बघा प्राईजने. इथं आपण बघू शकतो की पहिला हाय, यावेळेस मार्केट प्राइस इथं असताना आर एस आय इथं आहे. सेकंड टाईम मार्केट प्राइस सेम हायला गेली, पण आर एस आय लोअर साईडला आलेला आहे या साईडला. तर याला आपण बिअरिश डायव्हर्जन म्हणतो. यावेळेस पण आपण एक अप ट्रेंड असतो चालू, तर एक डाऊन ट्रेंडसाठी आपण एंट्री घेऊ शकतो, किंवा ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस ठरवू शकतो इथं, आणि आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, अशा प्रकारे हे दोन आर एस आय डायव्हर्जन असतात, एक बेरिश आणि दुसरं बुलिश डायव्हर्जन. ओके, होप सो तुम्हाला दोन्ही पण डायव्हर्जन कळालेले असतील मित्रांनो. तर मित्रांनो, आता आर एस आय डायव्हर्जन आपण चार्टवरती बघूया. आता बघा, हा रिसेंट चार्ट आहे 24 फेब्रुवारीचा. ओके, आपण बघू शकतो इथं काय झालं ना, मार्केट डाऊन ट्रेंडला आलेलं आहे. इथं बघू शकता मार्केट याच लेवलवर ना या लेवलला आलं आहे. ओके, तर इथं बघितलं, काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला काय दिसतं की आर एस आय डायव्हर्जन झालेलं आहे. ओके, कशा प्रकारे आपण बघू शकतो की मार्केट प्राइस तुम्ही बघू शकता या लेवलला आहे, आणि आर एस आय इथं आहे. ओके, पुन्हा मार्केटने काय केलं ना की मार्केटने पुन्हा एक लोअर लो बनवला आहे ना, इथं लोअर लो बनवला, पण आर एस आयने लोअर लो न बनवता एक हायर लो बनवला आहे. ओके, या लोपेक्षा हा लो हाय आहे. ओके, तर तुम्ही बघितलं तर इथं जर आपण बघितलं तर इथं मार्केट अशा प्रकारे डाऊन ट्रेंडमध्ये आलेलं आहे, आणि आर एस आय मात्र इथून एक हायर लो बनवत अपसाईडला आलेला आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला कुठे कंडिशन दिसत आहे तर आणखी कन्फर्मेशन घेऊन आपण मार्केटमध्ये एंट्री घेऊन अशा प्रकारे या लेवल ॲटलिस्ट स्टॉप लॉस आपल्याला कळेल की या लेवलच्या खाली मार्केटमध्ये स्ट्रेंथ नाही आहे. तर अशा प्रकारे आपण एंट्री घेऊन टार्गेट घेऊ शकतो. ओके, इथं बघू शकता तुम्ही की मार्केट कशा पद्धतीने अपसाईडला गेलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ओके, ही कंडिशन होती मित्रांनो जेव्हा मार्केट लोअर हाय बनवत आहे. लोअर हाय म्हणजे कसे ना, मार्केट अशा प्रकारे येतं खाली, हा एक हाय आहे, हा लोअर हाय आहे, आणि आर एस आय हायर लो बनवत आहे. ओके, तर नंतरचं एक्झाम्पल बघूया. इथं बघा मित्रांनो, आता आपण लोअर हायचं एक्झाम्पल बघितलं. आता मार्केटने काय केलं ना, इथं एक सेम लेवलला येऊन मार्केटने सेम लो बनवला आहे. ओके, इथं सेम लो दिसतोय आपल्याला. हा सेम लो असताना मार्केटमध्ये काय झालं आहे ना की तुम्ही इथं बघू शकता की जेव्हा प्राईस या लेवलला होती तेव्हा आर एस आय इथं होतं. मार्केट पुन्हा त्याच लेवलला आले, प्राईस त्याच लेवलला आली, पण आर एस आय पुन्हा त्या लेवलला इथं यायला पाहिजे होता. पण आर एस आय इथं न येता काय झालं ना की आर एस आयने एक डायव्हर्जन दाखवलं आपल्याला की इथून जर आपण ट्रेंड लाईन टाकली तर आर एस आयने एक लोअर हायर लो बनवलेलं दिसतं. हे बघा, हा एक लो आहे आणि हा त्यापेक्षा वरचा लो आहे, म्हणजे हायर लो बनवलेला दिसतो. तर ट्रेंड लाईन जर टाकली आपण तर इथून आपल्याला दिसतं की डायव्हर्जन झालेलं आहे आर एस आयचं. ओके, हे बघा, आणि मार्केटमध्ये मात्र सेम लेवलला मार्केट आलेलं आहे, म्हणजे मार्केटमध्ये सेम लो आणि आर एस आयमध्ये डायव्हर्जन. तर हे असतं बुलिश डायव्हर्जन. ओके, याला आपण बुलिश डायव्हर्जन म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे बघा मित्रांनो, इथे एक बेरिश डायव्हर्जन आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केटने एक हायर हाय बनवले आहेत. ओके, आधी हा हाय होता, त्यानंतर हा सेकंड हाय आणि थर्ड आहे. हे बघा. ओके, एक मिनिट. ओके, मार्केटमध्ये आपण बघू शकतो की हा फर्स्ट हाय, सेकंड हाय आणि थर्ड आहे. म्हणजे काय झालं ना, मार्केट पहिला हाय ब्रेक न करता दुसरा हाय त्याच्यावरती बनवत आहे, म्हणजे हायर हाय बनवत आहे मार्केट. आणि आर एस आयमध्ये काय आहे ना की आर एस आय लोअर
लो बनवत आहे बघा, सॉरी लोअर हाय बनवत आहे. इथं बघू शकतो आपण ट्रेंड लाईन जर टाकली ना तर बघा इथं मार्केट असताना मार्केटने काय केलं की लोअर हाय बनवला आणि मार्केटमध्ये स्ट्रेंथ आपल्याला दिसत नाही आहे, म्हणजे इथं आपल्याला बिअरिश डायव्हर्जन दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण इथून बघू शकतो की असं किती छान प्रकारे आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल पकडता आला असता RSI डायव्हर्जनच्या मदतीने. ओके, या लेवलच्या वरती स्टॉप लॉस आणि कुठेतरी आपण टार्गेट घेऊन 1:2 किंवा 1:3 टार्गेट आपल्याला आरामशीर मिळालं असतं. ओके, हा झाला बुलिश डायव्हर्जन मित्रांनो. आता आपण बघितलं की मार्केट हायर हाय बनवतं तेव्हा RSI लोअर हाय बनवतं. ओके, आता इथं बघू शकतो आपण बघा मार्केटने सेम हाय बनवला आहे इथं फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम. फर्स्ट टाइम जर RSI इथं होतं तर सेकंड टाइम RSI ॲटलिस्ट या लेवलला पाहिजे होता, पण RSIने काय केलं ना की लोअर हाय बनवला. बघा हा एक हाय बनवला मार्केटमध्ये RSIने, हा हाय बनवला आणि त्याच्यानंतर एक लोअर हाय बनवला इथं. तर आपण बघू शकतो इथं जर आपण अशी ट्रेंड लाईन टाकली तर सेकंड लो जो आहे तो आपल्याला सेकंड हाय जो आहे तो लोअर साईडला दिसतो, म्हणजे लोअर हाय बनवला आहे. तर हे झालं बिअरिश डायव्हर्जन. ओके, अशा प्रकारे मित्रांनो डायव्हर्जनचा यूज करून आपण ट्रेडिंगमध्ये चांगल्या प्रकारे ट्रेंड पकडू शकतो. ओके, होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे RSI प्रत्येकच वेळेस डायव्हर्जन दिल्यानंतर ट्रेंड चेंज होणार अशी 100% पॉसिबिलिटी नसते. त्यामुळे 100% RSI वरती डिपेंड राहायचं नाही. त्यासाठी तुम्ही आणखी काही जे तुमचे इंडिकेटर असतील किंवा प्राइस ॲक्शन असेल ना त्याचा यूज करायचा कन्फर्मेशनसाठी आणि त्यानंतरच ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. 100% RSI डायव्हर्जनवरती डिपेंड राहून ट्रेंड चेंजेस होतो म्हणून अशा प्रकारची एंट्री घ्यायची नसते. जस्ट हे आपल्याला एक पॉसिबिलिटी म्हणून आपण RSI डायव्हर्जनचा टूल यूज करू शकतो. ओके, होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.